आज थोडं डाऊ बघूया आपण. डाऊ जोन्स चा जो इंडेक्स आहे, कारण नॉर्मली बऱ्याचदा होतं की आपलं मार्केट जे आहे ते US मार्केटला फॉलो करतं. त्यामुळे आता जर बघितलं आपण डाऊन, हा थोडा बराचसा कन्सोलिडेट झालाय बघा. ते तोही लाईफ टाईम हाय बनवत 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 थोडासा, आणि जर तुम्ही बघितलं तर मागच्या काही दिवसात हे सेम आपल्या इथं सुद्धा असंच मोमेंट मिळतीये. आणि आता येऊन इथे फर्स्ट सेकंड आणि आता थर्ड टाइमला तो सपोर्टला टच करतोय. तर मे बी, आणि त्याच्यानंतर त्याचं जे अपसाइड मोमेंट आहे ते नॅरो नॅरो होत चाललेलं आहे. मग हा इथे कुठेतरी आपल्याला काय केलं पाहिजे, आता त्यांनी डाऊनसाइड मोमेंट दिली पाहिजे. आणि म्हणजेच हे हे आता डाऊ का घेतलं मी माहिती का, की बऱ्याचदा काय होतं की युएसच्या काही न्यूज असतात किंवा मार्केट कंडिशन, ह्या बऱ्याच गोष्टी आपल्याला समजत नाही. पण जर ओव्हरऑल जर आपण तिथलं इंडेक्स किंवा डाऊचं जर मुवमेंट बघितली ना, की साधारणतः आपल्याला एक आयडिया येते. आणि आपलं मार्केट जर बघितलं तर आता टोटल लाईफ टाईम हाय बनवून तो अजून वर 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 ओव्हरबाउट झोनला कुठेतरी आलेला आहे. आणि आता जर निफ्टीचा आपण पी रेशो जर बघितला तरी ऑलमोस्ट 35च्या आसपास गेलेला आहे. जर बघायचं झालं आपल्याला निफ्टी 50 पी रेशो टुडेचा जर मी काढला, राईट, तो जवळपास 37.84 पर्यंत गेलेला आहे. आणि हा ऍक्च्युली बघितला तर हा पी रेशो हा ओव्हरसोल्ड आहे, सॉरी ओव्हरबाउट आहे खूप. त्यामुळे इथून मार्केटने कुठेतरी आता कन्सोलिडेट करून खाली आलं पाहिजे. मग आपण US मार्केट जर फॉलो करतोय तर युएसच्या इथं आधी सिम्पटम्स हे दिसणार, लक्षात ठेवा. मग आपल्या इकडं ते मुवमेंट फॉलो करतं. म्हणून मी डाऊ घेतलेला आहे. आणि साधारणतः जर 25 ते 30 पर्यंत जरी पी रेशो गेला की तो ओव्हरबाउट होतो, खूप झालेला आहे, आणि ओव्हर व्हॅल्यू तो इंडेक्स किंवा स्टॉक होतो. तर हा अति प्रमाणात मोठा झालेला. आता सगळे जाणकार लोक, एक्सपर्ट वगैरे ते तेच म्हणतात की एवढं जर पी रेशो हायला गेलेला आहे, ओव्हर व्हॅल्यूड झालेला आहे आता मार्केट हा खाली आलं पाहिजे. जर तुम्ही थोडं सर्च केलात तर तुम्हाला बरेचसे मिळतील. बरेच जणांचं सांगणं ते की आता मार्केटनी कुठेतरी करेक्शन दिलं पाहिजे, आणि चांगलं करेक्शन. तर मग युएसचं जर करेक्शन स्टार्ट झालं की मग आपलं करेक्शन जे आहे ते त्याच्यानंतर स्टार्ट होईल. आता स्टार्ट कधी होईल तर पहिल्यांदा आहे तो म्हणजे हा गॅप भरला पाहिजे. आता हे जर आपण निफ्टीला पण आलो ना, तर बघा निफ्टीला सुद्धा आपल्याला गॅप दिसतील, जे खाली आपण गॅप्स इथं ठेवलेले आहेत 12350 ला. आता 13700 आणि 12350च्या म्हणजे जवळपास 1500 पॉईंटचा डिफरन्स इथेही बघा. आता 30,000 आणि हा 8400, जवळपास 1500 पॉईंटचा हा इथे डिफरन्स. मग तो बरोबर मॅच होतो. म्हणून हे ऍक्च्युअली जर आता 28,400च्या आसपास जर आला डाऊ, त्यानंतर ऍक्च्युअल खरं करेक्शनला स्टार्ट होईल. त्यानंतर अजून मार्केट खाली येण्याची शक्यता. मग आपला निफ्टी सुद्धा तसाच आहे. आता जर आपण इथं निफ्टीला बघितलं तर हा पूर्ण कन्सोलिडेट होतो इथं. आता त्या प्रमाणात बघितलं तर वरवर इथं थोडा कन्सोलिडेट झाल्यासारखा केलं त्यांनी, म्हणजे हा ऍक्च्युअली रेस्टिंग पिरियड होता त्याचा. थोडासा स्पेस घेतला, रेस्ट घेतला, आणि पुन्हा वर आलेला आहे. मग आता हा वर आलाय तर कितपर्यंत जाईल? 14,000 14,500 पासून रिव्हर्स येणार की 15,000, जो एक्स्ट्रीम सायकोलॉजिकल लेवल आहे. सगळे जणांचं जेव्हा मार्केट 8-9,000 ला होतं त्यावेळेस लोक म्हणत होते, किंवा 10,000वर आला त्यावेळेस लोक म्हणत होते की अरे 7,500 ला जाईल का 15,000 ला जाईल. म्हणजे मोठे आहेत, तुम्ही जर त्यांचं बघितलं, PR सुंदरने वगैरे पण व्हिडिओ याच्यावर टाकले होते की पहिल्यांदा 15,000 का 7,000 7,500. तर आत्ता असा आहे की आता तो 15,000 टच करून खाली येणार की इथंच कुठेतरी खाली येईल, हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर आता गंमत अशी आहे की हे का सांगतोय, बऱ्याच जणांची इन्व्हेस्टमेंट असतात किंवा काही जण असतात की आता मार्केट लाईफ टाईम हायला एवढं वर आलंय, ज्यांना थोडंफार माहित आहे आणि न्यूज बेस जे काम करतात ते अरे एवढं वर आलंय तर अजून वर जाईल, आणि नेमकं त्यावेळेस काय होतं, मार्केट खाली येत असतं. म्हणून आत्ता थोडंसं अलर्ट राहणं सर्वात गरजेचं आहे. कारण इथं आपल्याला समजतच नाही की आता मार्केटमध्ये एंट्री करावी की न करावी. त्यामुळं हे थोडंसं आपल्याला मार्केट काय आहे, काय सांगतोय,
ऍक्च्युअली इंडेक्स, मग त्यावरून आपण ठरवायचं की आता बाय करायचं नाही करायचं. इंडेक्स खाली पडणार याचा अर्थ शेअर्स खाली पडायलाच पाहिजे, आणि शेअर्स जेव्हा खाली येतील त्यावेळेस मात्र मग इंडेक्स सुद्धा तुमचा खाली येणार. म्हणून थोडंसं आता कॉशियस राहायचंय आपल्याला, घाबरायचं नाही किंवा अरे खूप खाली येईल हे होईल नाही. करेक्शन हे थोडंसं दिलं पाहिजे. मार्केट हे कधी एका सरळ रेषेत जात नाही, जे नेहमी आपण म्हणतो. तर तो वर जाणार, खाली येणार, पुन्हा वर जाणार. तर आता वर गेलेला आहे तर तो खाली यायला पाहिजे, करेक्शन द्यायला पाहिजे. मग हे करेक्शनसाठी थोडंसं आपल्याला वाट बघायची आहे, किंवा मे बी असं होईल आता जानेवारीच्या आसपास. आता तर पूर्ण US आणि युरोप कंट्रीज बंद राहतील नाताळ सुट्टीमुळं, जास्त हालचाल दिसणार नाही. पण जानेवारीमध्ये मग स्टार्ट होईल बजेट सेशन. बजेटचे मुवमेंट्स आहेत ना, हे सगळे जानेवारीमध्ये. मग एक एक न्यूज यायला बाहेर होईल, गव्हर्नमेंट हे करणार, गव्हर्नमेंट ते करणार, ह्या पॉलिसी आणतील, त्या पॉलिसी. मग त्याच्यावर सुद्धा मार्केट काय होईल, एक रिॲक्शन वर खाली आणि अशा पद्धतीने देईल. आणि ऍक्च्युली जी काय आता एवढी मोमेंट आहे ना, अशी बजेटच्या 1-2 दिवसामध्ये ते सगळं करेक्शन खाली जाऊन क्लिअर पण करतील, ज्या याच्यामध्ये कळणार पण नाही आपल्याला. मग त्यासाठी आपल्याला रेडी राहणं खूप गरजेचं आहे. राईट. येस, कोणाला काय बोलायचं विचारायचं असेल तर. हॅलो. येस. हा, बँक निफ्टी पळत नाहीये, निफ्टी तसं पळतोय ना. येस. आता बँक बँक निफ्टी. निफ्टी आहे, मी आता 2 आठवड्यापासून सांगतोय अनालिसिस हो. मध्ये रोजच्या याच्यात, की बँक निफ्टी जातच नाही. ऍक्च्युली मार्केट जेव्हा वर जाताना त्यावेळेस बँक निफ्टी लीड करत असतो, आणि बरोबर. बँक निफ्टी जेव्हा 700-800 पॉईंट जातो तेव्हा कुठे निफ्टी हा 100-200 पॉईंटला. पण आता थोडंसं उलट होतंय, बँक निफ्टी 100-200 पॉईंटच्या आसपासच खेळतोय, निफ्टी मात्र जातोय. त्याच्यामध्ये एक आहे अजून, फायनान्शियल जो सेक्टर आहे ना, ते कुठेतरी भीती आहे त्यांच्या अजून. फायनान्शियल सेक्टर जर सोडले तुम्ही, बघा आज जर जातायत कोणते सेक्टर्स, IT सेक्टरच जास्त जातोय, किंवा तुमचं आता आलं तर ऑटो थोडंसं, आणि रिअल इस्टेटला थोडंसं आता बूस्ट मिळतोय. ह्या सेक्टरच जास्त आहेत. IT मध्ये काय होतं की TCS, इन्फोसिस, ह्या सगळ्या चांगल्या आणि हेवी वेट कंपन्या असल्यामुळे त्या पण वर येत आहेत. जर मागचं काही दिवस जर बघितलं तर रिलायन्स सुद्धा एकाच जागेवर आहे, 50-60 पॉईंट मध्येच खेळतोय तो सुद्धा जास्त पॉईंट मध्ये नाहीये. बघा पूर्ण कन्सोलिडेट हा इथे होतोय रिलायन्स, हा सर्वात हेवी बजाज वेट. फायनान्सने पण 100-150 पॉईंट वाढवले असतील मला तर वाटतं. काय म्हणले? बजाज फायनान्सने पण निफ्टी मधले 100-150 पॉईंट वाढवले असतील. थोडं बजाज फायनान्सचं आहे वेटेज, पण एवढं नाहीये. पण आहे कुठे ना, पण त्या मानाने फायनान्स सेक्टर जो आहे, बँक निफ्टी बँक जो आहे तो वाढत नाहीये. मग आता ऍक्च्युली असं आहे की मी मागे व्हिडिओमध्ये रोज सांगतो ह्या आठवड्यात, की कुठेतरी हा झोन ब्रेक करून बँक निफ्टीनी मुवमेंट दिली पाहिजे. जी बँक निफ्टीची मुवमेंट आता जर बघितलं की हा अख्खा आठवडा त्यांनी अजिबात खाली आलेला नाहीये तो जास्त. पूर्ण हा आठवडा जर बघितला आपण, पूर्ण बघा कुठे काय रेंज आहे त्याची, फार तर 30,300 पासून ते 30,900, अख्खा आठवडा त्यांनी 600 पॉईंट मध्ये काढलेले आहेत. असं असं जास्त कधी होत नाही, त्याची मुवमेंट खूप मोठी मिळते, पण यावेळेस अजिबात नाहीये. हा ब्रेक आता कुठे होणार आहे, वरच्या साईडला की खालच्या साईडला, हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सर्वात महत्वाची लेवल आहे ती म्हणजे 31,000 ब्रेक करून एखादा दिवस क्लोजिंग देणं वरच्या साईडला, किंवा 30,300 ब्रेक करून खालच्या साईडला एखादा दिवस त्यांनी क्लोजिंग देणं. मग एकदम फास्ट मुवमेंट ही बँक निफ्टी मध्ये दिसेल. पण ती मला तरी वाटतं जानेवारी येईपर्यंत थोडीशी मिळणं अवघड आहे. 5 जानेवारी नंतर कदाचित येऊ शकतं, कारण आता पूर्ण हा आठवडा आणि पुढचा आठवडा थोडासा मार्केट अजून शांत राहील. कारण फॉरेन इन्व्हेस्टरची आता जास्त मुवमेंट नसणार आहे. विक्स सुद्धा बघा एका रेंज मध्ये 18-19 मध्ये, हा सुद्धा खूप लो लागला, म्हणजे मार्केट एकदम अजिबात व्हॉलॅटिलिटी नाहीये. त्यामुळे तो मार्केट थोडंसं बँक निफ्टी मुवमेंट देत नाहीये. तर होप आशा करूया की शेवटचा आठवडा तरी ऍटलीस्ट दिलं पाहिजे एक्सपायरीमुळे.
आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट पण भरपूर झाली आहे, म्हणजे त्यांनी भरपूर बाईंग म्हणजे भरपूर खूप केलेली आहे त्यांनी. FIIचं जर इन्व्हेस्टमेंट बघितलं तर ते जेव्हा सोल्ड करतील तेव्हा एकदम चांगली मुवमेंट मिळेल आता डाऊन मागच्या म्हणून. बुधवारी जर तुम्ही झी बिझनेसला ऐकला असेल तर शक्तिकांता दास जे RBI गव्हर्नर आहेत त्यांचं हे होतं इंटरव्ह्यू. तर त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलंय की जरी आता FIIने एवढं जवळपास बघितलं तर 1 लाख करोडचं त्यांचं बाईंग आहे नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मिळून. जे नॉर्मली इतर वेळेस म्हणजे वर्ष 2 वर्षामध्ये व्हायचे तेवढंही व्हायचं नव्हतं ते जेवढं यांनी 2 महिन्यामध्ये केलेलं आहे. म्हणजे लाईफ टाईम हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाइम असं झालंय की कुठल्या मंथमध्ये त्यांनी हायेस्ट एवढं बाईंग केलेलं आहे. मग आता त्यावेळेस त्यांनी दास साहेबांनी सांगितलेलं आहे जरी बाईंग घेतलं FIIने जर सेल केलं तरी ते आपण मार्केटला स्टेबल ठेवण्यासाठी आपल्याकडे बऱ्याच उपाययोजना करून ठेवलेल्या आहेत. आता हे कशा पद्धतीने ते करणार आहेत डोंट नो, पण जेव्हा होईल त्यावेळेस मग आपल्याला ते गोष्टी बघता येतील. राईट. चलो स्टॉक बघूया. IDFC दोघांनी टाकलेलं आहे. IDFC लिमिटेड. IDFC लिमिटेडने खूप ह्यूज गॅपअप दिलेला आहे 42-43. हे सगळे पेनी स्टॉकच घेऊन येतात बरं का लोक. पेनी स्टॉक मध्ये सगळ्यांना असं वाटतं की रिटर्न जास्त मिळतात वाटतं, म्हणजे कमी याच्यामध्ये पटकन मिळतात की काय, त्या हिशोबाने बरेच जण नाही पेनी आणि काय स्टॉक होतं माहिती का पेनी स्टॉकला जसं आपण लास्ट टाइम ही बोललो ना सेम सिच्युएशन आहे. ते रिटेल इन्व्हेस्टरला एंट्री देतात पण एक्झिट देत नाही. एक्झिट देत नाही. आता आज आता बर्गर किंगचं पण आता लास्ट वीक मध्ये तसंच झालं ना. येस मी दिलं होतं बर्गर कंटिन्यू. किंगचं की बर्गर हा किंगचं जे काय ऑपरेटर्स गेम आहे ना ते खूप चांगली हा हे केलेली आहे म्हणून. आता हा रेजिस्टन्स लेवलला आहे पण 42-43 ब्रेक करून वर गेला पाहिजे तर थोडस तो जाईल. पण ह्याच्यामध्ये एक आहे, याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा आणि सोडून द्या 1-2 वर्ष तर तुमचे पैसे बनतील, नाही तर नाही. आता सगळेजण बघत असतील की बाबा अरे 10 रुपयाचा तो पार 40-42 रुपये आला 6-7 महिन्यात. एवढं सगळ्यांना असं वाटणार आहे आता. पण आता जर तुम्ही बघितलं तर सगळे स्टॉक्स तसेच वाढलेले आहेत. कारण जो काही कोविडचा होता कोविडचं त्याच्यानंतर तुम्हाला सेटबॅक मिळाला काही पॉलिसीज आणल्या गव्हर्नमेंटने. प्रेम हे बंद करा ना मायक्रोफोन तुमचा, खूप आवाज येतोय. तर त्यामुळे काय झालंय की सगळे स्टॉक्स आता रिकव्हरी होऊन वरती आलेले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की आता जर मार्केट जर स्टेबल राहिलं तर त्याच मोमेंटमनी वरती तुम्हाला परत मुवमेंट्स मिळणार नाहीयेत. जसं येस बँकचं लास्ट वीक मध्ये मी सांगितलं की तो 15-16चा डायरेक्ट 20 वरती आलाय ठीक आहे, पण तो 20च्या वरती नाही. आता इथून ते खाली पाडतील किंवा रिटेल इन्व्हेस्टरला दाबून ठेवतील. अख्खा आठवडा बघा 20 पासून तो 18 वर आणलाय त्यांनी. आणि सगळे मला माहिती 20च्या वरती 4-5 पॉईंट वरतीच म्हणजे 20 रुपये 21 किंवा 20-50 ला बाईंग करून बसलेले असतील सगळे. माझ्या एका मित्राने नको म्हणलं तरी सुद्धा 10,000 शेअर्स घेऊन ठेवलेले आहेत. 20 रुपये 65 पैशाला बाईंग आहे त्याचं. तर ह्या गोष्टी आहेत. हे बघताना असं आहे की आता तुम्ही पेशन्स पाहिजे पण तुमच्याकडे. ठीक आहे 20 ला आहे ना सोडून द्या तो खाली आला तरी. पण नंतर जेव्हा कसं असतं ह्या सगळ्या स्टॉक्स ना एक पिरियड असतो यांचा की त्या पिरियड मध्ये ते झुप दिशी पळवतात आणि नंतर परत कन्सोलिडेट करतात. मग तो होल्ड करण्याची किंवा तेवढं पेशन्स ठेवण्याची तुमच्याकडे कॅपॅसिटी पाहिजे. हे बघा हा पूर्ण जो एरिया आहे हा कन्सोलिडेशन फेज आहे. इथे सगळे रिटेल इन्व्हेस्टर गेलेत कन्झम्पशन पिरियड आणि जसे गेले त्याच्यानंतर त्यांनी एकदम वरती आणलाय त्याला. तसंच BEML चं पण जर तुम्ही बघितलं BEML ला पण बघा त्यांनी खेळवलं आणि त्याच्यानंतर झुप दिशी त्यांनी वरती 10% 2 दिवसात त्यांनी वरती आणलं. राईट. मग जेव्हा हा वरती येतो ना त्यावेळेस लोकांना वाटतं अरे आता लय भारी आता आपण बाय करू आणि ऍक्च्युली तिथं सेलिंग झोन असतं. बघा आता मला सांगा इथे बर्गर किंगला आणलं त्यांनी एकदम छान पैकी राईट.
ज्यांनी आयपीओ मध्ये उचलले ना 60 रुपये 70 रुपये 60 रुपयाला, ते अजून सेफ झोन मध्ये आहेत. पण ज्यांनी इथेही बाईंग करून बसलेत, आता त्यांना एक्झिटला टाइमच नाही मिळत. तर मग मला सांगा, इथे जर कुणी बाईंग करून ठेवलं, इथं बाय केलेलं आहे, आणि इथून त्यांनी एवढं फास्ट 2 दिवसात त्यांनी 10% सर्किट लावून टाकलं आणि पाडलं मार्केट, तर कसं तुम्ही एक्झिट करणार सांगा? कुणीच एक्झिट नाही करू शकत रिटेल इन्व्हेस्टर इथे एवढा फास्ट मध्ये. कारण आपल्याला वाटतं नाही 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 वरती येईल, नाही वरती येईल. त्यांनी 210 पर्यंत नेऊन त्याला 2 दिवसात परत 150 पर्यंत आणला, आहे की नाही ग? म्हणून अशा ह्याच्यामध्ये एक आहे की लॉंग टर्मला तुम्हाला थांबता आलं पाहिजे. तर आयडीएफसी ठीक आहे, आता चांगली आहे, बँक आहे, त्याचं जे काही ग्रोथ आहे बँकांचे, आता थोडीसं गव्हर्नमेंट पण लक्ष देत आहे. परवाही शक्तिकांत दासचं जर बघितलं इंटरव्ह्यू, त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की बँकांचं कसं एनपीए कमी करता येईल, की त्यांना कसं वाढवता येईल, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांनी चांगला हे सांगितलं, की त्याचं कुठेतरी थोडंसं बूस्ट मला वाटलं होतं, त्याची रिॲक्शन काहीतरी मार्केटमध्ये दिसेल, पण काल थोडी एवढी काय अशी दिसली नाही. ते हळूहळू येऊ शकते. येस. त्याच्यानंतर काय मिंडा कॉर्प आहे मला वाटतं, मिंडा इंडस्ट्री. माझडॉक आहे ना, माझडॉक आता सध्या न्यूज बेस वरतीच जाईल तुमचा, कारण त्याला अजून असा चार्ट म्हणावा असा काही मिळत नाही आपल्याला. आत्ता हा बाईंगला नाहीये, मिंडा इंडस्ट्री ना आता बाईंगला नाहीये. कारण काय आहे की हा एवढा जो झोन आहे ना, हा कंझम्पशनचा झोन आहे इथे, मग तोच पुढे सुद्धा कंटिन्यू राहील. हा झोन ज्याला आपण क्रिटिकल झोन म्हणूया वाटल्यास, तर क्रिटिकल झोन आहे ना, हा झोन जर क्रॉस केला यांनी ना, तर मग तुम्हाला एकदम चांगली अपॉर्च्युनिटी राहील पुढे. कारण आता इथे सुद्धा तो कन्सोलिडेट होईल, किंवा एक तर आयदर तो एकदम जोरात वर जाईल, वर जाऊन जर खाली रिट्रेसमेंट दिली पुन्हा 400 450च्या आसपास 440च्या आसपास वर जाऊन, तर तुम्ही बाय करू शकता आयदर. किंवा तो जर इथे कन्सोलिडेट करत 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 वर आला आणि जर 440 445 ला ब्रेकआउट दिला, तर तुम्ही बाय करू शकता. नाही तर मग इथं तो खूप फसवेल तुम्हाला. आता डबल टॉप झाला इथे ऍक्च्युली, तर इथून तो थोडा खाली आला पाहिजे. हा डबल टॉप झालाय त्याचा. मग आता याचं ब्रेकआउट देऊन वर जाणार की इथंच परत कन्सोलिडेट करत खाली येणार, ते बघणं सोयीस्कर राहील. येस. निफ्टी बीज, गोल्ड बीज जे आहेत ना, हे तुम्ही लॉंग टर्म साठी घ्यायचे. काहींना स्टॉक्स मध्ये वगैरे काय होतं, एकदम फ्लॅट राहतात काही वेळेस, देत नाही. लाईक आयटीसी आहे, एसबीआय आहे असं. पण इंडेक्स असा असतो की इंडेक्स वाढतो. जर मागचंही तुम्ही जर बघितलं, आता कोविड सोडलात तर, की इंडेक्सने हे चांगली ग्रोथ दिलेली आहे. मग अशा वेळेस हे तुम्ही निफ्टी बीज मध्ये वगैरे जर इन्व्हेस्ट केली ना, हे नेहमी चांगलं आहे. आता जेव्हा 17-18 मध्ये अनालिसिसच्या वेळेस काढलं होतं की एक अनालिसिस होतं त्यावेळेस, बरंच होतं की निफ्टी येत्या 10 वर्षात 1 लाख पर्यंत, सॉरी सेन्सेक्स 1 लाख पर्यंत जाईल. की ज्यावेळेस 20-22 हजारावरती सेन्सेक्स होतो, त्यावेळेस वाटलं नव्हतं कुणाला, नाही नाही एवढा कसं जाणार आहे, एवढं नाही होणार असं वाटत होतं. असताना आज असं आहे की तो 47 हजाराला गेलेला आहे केवळ 4 वर्षामध्ये. तुम्ही बघा, आता हेच जर पुढचं आपण जर बघितलं तर मे बी 1 लाखाला सेन्सेक्स हा पुढच्या 3-4 वर्षामध्ये पण जाऊ शकतो, म्हणजे डबल ना. मग तुम्ही अशा वेळेस निफ्टी बीज मध्ये वगैरे टाकणं हे चांगलं राहतं. आता गोल्डचं पण तसंच आहे, आपण बघतोय, आणि गोल्ड हे लॉंग टर्मच्या याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच चालू तरी रिटर्न देतं. माझगाव डॉकचं ना जास्त असं माझ्याकडे हे नाहीये, चार्ट वरती ना दिसत नाही, त्यामुळे ना त्याचं लॉंग टर्म मध्ये काहीच नाही सांगू शकत आपण. बट फंडामेंटली जर बघितलं तर कंपनी चांगली आहे. त्यांचं एक मोनोपली आहे, म्हणजे कोचिन शिपयार्ड वगैरे जर
बघितलं तर त्या याच्यामध्ये माझगाव डॉकचा चांगला परफॉर्मन्स आहे, तर त्या अँगलने तुम्ही होल्ड करू शकता. अजून आत्ता कुठे तो आहे त्या बाईंग प्राइसलाच आहे, ऍक्च्युअल मुवमेंट चांगली त्याच्यात यायची आहे अजून, त्यामुळे तुम्ही होल्ड असेल तर होल्ड करा, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि आता जो काही ओपनिंग प्राइस होती त्याची आयपीओच्या वेळेसची, मग ती सगळी त्यांनी ऍब्सॉर्ब करून वर निघालाय, तर आता सुद्धा तुम्ही बाईंग करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 220 225 च्या आसपास घेऊन तुम्ही ठेवू शकता याला, राईट. आता इंडसइंड बँक बघितलं तर जस्ट अ मिनिट. 934च्या वरती आपला बाईंगचा कॉल होता. आता जवळपास 890च्या आसपास वगैरे आलेला आहे, 90-94 वगैरे. तर तो थोडा शॉर्ट टर्म साठी बाईंग चांगला आहे का त्याच्यात? कशामध्ये? इंडसइंड बँक. इंडसइंड बँक खूप वर आलाय आता, ऍक्च्युली जर बघितलं ना तर इंडसइंड खूप वर आलेला आहे बँकिंगच्या ह्याच्यात. मग आता जर तो ओव्हरबाउटच्या फेज मध्ये आहे, बघा हा हा कन्सोलिडेट होत आलाय बघा, हे चांगली मुवमेंट त्यांनी वरती दिलेलं आहे, तर त्याला इथे इथे कुठेतरी मी पकडलेलं आहे त्याला 700 750च्या आसपास वगैरे. पण आता आलं तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा चार्ट कर्व टर्न व्हायला सुरुवात झाली ना, थोडस कॉशियस राहायचं कधी पण. हा हा कर्व झालाय आता 950च्या वर तो जर निघणार असेल किंवा हे होत असेल, तर तुम्ही कुठेतरी शॉर्ट टर्मच्या ह्याच्यात बघू शकता. लॉंग टर्मला जर बघितलं तर अजूनही चान्स आहे, कारण मागच्या फेब मार्चचा हाय त्यांनी ब्रेक केलेला नाहीये, राईट. पण आता सगळे स्टॉक्सच असे आहेत की थोडस कॉशियस राहणं आणि तुम्हाला पटदिशी छोटं प्रॉफिट सुद्धा बुक करून बाहेर पडता आलं पाहिजे. हा, पण जर लॉंग टर्म अप्रोच असेल तुमचा 2 वर्ष 5 वर्षाचा, नो डाऊट्स तुम्ही या लेवलला पण बाय करू शकता. फास्ट मुव्हिंग आहे, याचं वेटेज जास्त नाहीये जसं HDFC SBI ICICI बँकचं आहे, त्यामुळे त्यांचं जे काही मुवमेंट आहे ना ती खूप कमी मिळते. एका दिवसात 5% 10% वगैरे याचं इंडसइंड बँक वाढू शकतो. त्यामुळे चांगला आहे ह्या कॅटेगरीत. ऍक्सिस बँक हा चांगला आहे म्हणजे घ्यायला, असा काही प्रॉब्लेम नाही. आयसीआयसीआय पण तेवढा वाढला नाही ना, म्हणजे आयसीआय 550च्या वरती ते लेवल सांगितलं तोडत ना, नाही. त्यांचं वेटेज जास्त असल्यामुळे ना प्रॉब्लेम येतो. महेश विचारतो, ऑन विच स्टॉक वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट ॲज अ फ्युचर बजेट न्यूज इन कन्सर्न. 50 जे आहे ना, निफ्टी 50चे स्टॉक जरी तुम्ही ठेवलात चांगल्या ह्याच्यात, तरी तुम्हाला होऊ शकतं, कारण फायनान्सच्या ज्या कंपन्या आहेत त्याचा खूप सारा इफेक्ट पडतो बजेटच्या नुसार. आणि सर्वात महत्वाचं असतं बजेटमध्ये, बजेट जेव्हा होतं ना डिक्लेअर, त्यावेळेस ऍग्रिकल्चरचे जे काही स्टॉक्स असतात ते जास्त BPL. हायलाइट मध्ये येतात. मग त्यांच्यावरती थोडंसं, कारण काय दरवेळेस काही ना काहीतरी शेतकऱ्यांसाठी केलं, त्यांच्यासाठी काहीतरी दिलं, हे अनाउन्समेंट काही असतात, मग त्यावेळेस ह्याच्यामध्ये थोडंसं ते फ्लक्च्युएट होतात. पण सर्वात महत्वाचं ते आहे, ते म्हणजे काय की बजेटचं आउटपुट काय बाहेर येतं ना, कधीही रिझल्ट बाहेर आल्यानंतर ऍक्शन घेणं कधीही चांगलं. म्हणजे बाय ऑन रुमर्स सेल ऑन न्यूज ही स्ट्रॅटेजी कधी पण हे करायची. नंतर आहे इंडिया बुल्स. इंडिया बुल्सचं ऍक्च्युली असं झालंय, आता हाऊसिंग हे सगळ्या NBFC ना जो काही प्रॉब्लेम झालेला आहे ना, त्यामुळे अजून कन्सोलिडेट फेज मध्येच आहे बघा. याला जर तुम्हाला बाईंग आणि चांगला झोन यायचा असेल तर बराच वरचा लेवल दिसतोय. तर ऍक्च्युली इथे जर आपण घेतलं, मी हे शॉर्ट टर्म अप्रोचनी सांगतोय तुम्हाला, इंट्राडे मध्ये तर बरेच फ्लक्च्युएट होतात, त्यामुळे त्या अँगलने मी नाही सांगत आहे. तरी बघा 230 240च्या वरती तुम्हाला बाईंग झोन चांगला मिळतो. 250च्या याच्यात 250च्या वर निघाला तर चांगला आहे अजून बाईंगला. तुम्ही 400च्या टार्गेट 370च्या आसपासचे वगैरे पण टार्गेट ठेवून बाय करू शकता. IDFC झाला, मिंडे इंडस्ट्री झाला, आपला माझडॉक झाला, इंडिया बुल हाऊसिंग झालेला आहे, स्पाइस जेट
ओके. स्पाइस जेट वर यू IRCTC. ITCचा तर मागच्या ह्याला झालेला आहे आपलं 210चा ब्रेकआउट होता त्यांनी दिलेला आहे आणि तो आता 190च्या वगैरे स्टॉप लॉस आहे त्याला, कारण ब्रेकआउट होता त्यांनी ब्रेकआउट दिलेला आहे. स्पाइस जेटचं काय आता, जोपर्यंत तुमचे इंटरनॅशनल फ्लाइट्स व्यवस्थित चालू होत नाही ना तोपर्यंत यांच्यामध्ये न्यूज बेस वरती हे वर खाली होत राहणार. जसं PVR सुद्धा आहे की आता मल्टिप्लेक्स ओपन झाले किंवा करा हे करा, त्यामुळे ते जसे देत आहेत त्यानुसार आता, कारण चार्ट्स वरती तुम्हाला आता ते देत नाही. तर जर बघितलं जे आता डोमेस्टिक चालू केलं हे केलं म्हणले त्या न्यूज बेस वरती हे आलेले आहेत वरती. आता जोपर्यंत आहे की मागचा तुमचं एप्रिल मेचा जो काही हाई असेल तो जर क्रॉस केला तर तो चांगल्या पद्धतीने जाईल. 120च्या वरती तुम्ही बाय करू शकता याला, स्पाइस जेटला. मागच्याही थोडेसे कन्झम्पशन झोन आहे तो ब्रेक करेल 120च्या वरती. कोटक बँक आता ओव्हरबाउट झालेला आहे बराच, कारण 1300-1400 पासून तो पार 2000 पर्यंत आलेला आहे. आणि आता एवढ्या याच्यात का त्यांचं जे काही MD होते CEO कोटक साहेबांना परत त्यांनी 3 वर्षासाठी अपॉइंट केलेलं आहे. त्या बेसवरती तो आता सध्या थोडासा वरती आलेला आहे. त्यामुळे इथून कुठेतरी तो आता कन्सोलिडेट फेज मध्ये आला पाहिजे. बघा हा जो होता ना 1300-1400 फेज होता तो ब्रेकआउट देऊन आता एवढा वर आलाय, म्हणजे 700 पॉईंट जवळपास त्यांनी मुवमेंट दिलेली आहे एकदम शॉर्ट पिरियड मध्ये. जर बघितलं तुम्ही तर हा आहे 27 ऑक्टोबरचा ह्याला ब्रेकआउट दिला आणि त्याच्यानंतर आज जर बघितलं तर 27 नोव्हेंबर आणि डिसेंबर, 1.5 महिन्यामध्ये त्यांनी एवढी 700 पॉईंटची मुवमेंट दिली, जवळपास 50%ची. तर आता कुठेतरी तो रिट्रेसमेंटला आला पाहिजे, आयदर थोडासा खाली येऊन पुन्हा या लेवलला थोडासा 1700-1600च्या आसपास वगैरे त्यांनी रिट्रेसमेंट देऊन पुन्हा मग जर जायला लागला वरती तर तुमचं बाईंग झोन येईल व्यवस्थित कोटक मध्ये. शॉर्ट टर्मला सांगितलं, मग शॉर्ट टर्मला तुम्ही आयदर आता हा ब्रेक करून जर 2000च्या वर गेला तर बाय करू शकता. 1850 वगैरे तुम्ही त्याला स्टॉप लॉस लावून, नाही तर इथे जर एकदा रिट्रेसमेंट देईल जशा पद्धतीने आता वाटतंय निफ्टी रिट्रेसमेंट देईल म्हणून, किंवा बँक निफ्टी सुद्धा मुवमेंट देत नाहीये, कारण बँक निफ्टीच्या मुवमेंटला HDFC बँक, कोटक, ICICI बँक, SBI हे बँका मूलभूत कारण आहेत की त्यांच्यामध्ये जर आलं काही मुवमेंट्स तर हे मुवमेंट देतात इंडेक्स. त्यानुसार हे थोडंसं थांबणं आणि मग घेणं सर्वात चांगलं. 2000च्या वर निघाला की मग तुम्ही बाय करू शकता याच्यात चांगलं. लाईफ टाइम हायला आहे आता सध्या. येस, अजून काही आहे का? जस्ट इंडिया मार्ट. इंडिया मार्टचं मला वाटतं चलो आपल्या इथं नाही झालं नाही का. इंडिया मार्ट खूप चाललाय वरती, तो त्याला असं काही हे काय, हा पूर्ण दिवसात जर तो 4-4-5-5% देऊन वर चाललाय राईट. केवळ बघा तो इथे ब्रेकआउट 5400चा ब्रेकआउट देऊन 6000च्या वर आलाय तो, आणि केवळ 1-2-3 दिवसात 1000 पॉईंट जवळपास काढलेले आहेत त्यांनी. हा खूप छानपैकी इथं ब्रेकआउट होता याचा, सिंपल. जर तुम्ही बघितलं बघा किती कन्सोलिडेट झालाय तो इथे व्यवस्थित, त्यानंतर ब्रेकआउट दिला त्यांनी आणि वर आलेला आहे. आणि काय झालंय माहिती का, इंडिया मार्टचं एवढं आता येणं वगैरे ना, ऑनलाईन ज्या सर्व्हिसेस होत्या ना त्या खूप लोक अक्वायर करा. आज बिझनेस मध्ये जर बघितलं ना की अरे इतकं वेळ जायला नको, चला बाबा सर्च करा इंडिया मार्ट वर, आणि लिडिंग सर्च आहे इंडस्ट्रीमध्ये बरेच आहे, आम्ही सुद्धा खूप वापरतो, त्यामुळे त्याचा तो बेनिफिट त्याला खूप मिळालेला आहे. त्या कम्पॅरिझन मध्ये जस्ट डायल तेवढा वाढत नाहीये ना. जस्ट डायलचं काय आहे, जो काही बिझनेस आहे ना सॅच्युरेट झालेला आहे, आणि जस्ट डायलचं बऱ्याचशा गोष्टी होत्या की ज्या इतर ठिकाणी तुम्हाला खूप चांगल्या गोष्टी मिळत आहेत. जस्ट डायलला काय होतं, फक्त तुम्ही फोन करणं आणि एन्क्वायरी करून विचारणं एवढंच आहे ना.
की जे ऍडव्हान्स मध्ये बरोबर तुम्हाला बऱ्याच गोष्टी ह्या इंडिया मार्टला मिळतात, म्हणून त्यांचा मिळतात. बिझनेस थोडासा खाली गेलेला आहे. राईट. हॅवल्स पण चांगला आहे. मी हॅवल्सचं लास्ट टाइम एकदा सांगितलं होतं. हॅवल्स किंवा तुमचा व्होल्टास, ज्या आता वर्लपूल, अशा काही कंपन्या आहेत की ज्या तुम्ही आता बाय करा. कारण उद्या सर्दी संपली की उन्हाळा येतो, एसी कूलर ह्या गोष्टीसाठी लागतात. त्यामुळे हॅवल्सला पण बघा, आता लोकांचं लक्ष नसतं ना, अशा वेळेस तुम्ही घेतलं पाहिजे. आपशी मायक्रोफोन बंद करा. राईट. हा ब्रेकआउट देऊन चांगल्या पद्धतीने वर आलेला आहे बघा. हा पहिला त्यांनी इथे रेजिस्टन्स घेतला, खाली आला, यस सपोर्ट घेऊन पुन्हा येऊन त्यांनी चांगल्या पद्धतीने हा ब्रेकआउट देऊन वर आला. आता 850चा वगैरे ब्रेकआउट दिला त्यांनी आणि वर आलेला आहे बघा. सगळी इथं जर मागं बघितलं आपण तरी सुद्धा इथेही सुद्धा त्यांनी एवढं ब्रेकआउट देऊन इथे कन्सोलिडेट केलेला आहे. नेहमी जेव्हा मोठा ब्रेकआउट देतो त्यावेळेस तो कन्सोलिडेट करतो. आता इथे जर बघितलं तर हा एवढा ब्रेकआउट देऊन मग इथे कन्सोलिडेट करून परत वर गेलाय. आता वर म्हणजे इथे त्यांनी कुठेतरी कन्सोलिडेट केलं पाहिजे आणि परत वर गेला पाहिजे. हा पॅटर्न तो फॉलो करेल आणि चांगला आहे. आता जर तुम्ही थोडा कन्सोलिडेट होऊ द्या, झाला की मग इथे जर बाय केलात ना तर एप्रिल मे पर्यंत वगैरे चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न्स ह्याच्यामध्ये मिळतील डेफिनेटली. कारण चांगली कंपनी आहे हॅवल्स. सिमेंट कंपन्या चांगल्याच आहेत आता, म्हणजे तुम्ही टाकून ठेवू शकता. कारण रिअल इस्टेट मध्ये आता बघितलं तर 1.5 महिन्यात सिमेंटचे रेट खूप वाढलेत आणि स्टीलचे ह्या महिन्यात खूप वाढलेत. का? कारण रिअल इस्टेट जे आहे आता कुठेतरी कोरोनाची भीती जाऊन लोक ऍक्च्युअली काम करतायत. आयटी बीटी काय वर्क फ्रॉम होम वगैरे चालत होतं, पण याच्यामध्ये असं आहे की ते सगळेच आता ओपन होत आहेत. त्यामुळं भरपूर डिमांड आहे आता. सिमेंट कंपन्यांना तुम्ही टाकून ठेवा. एसीसी वगैरे पण बघा, 1200चे पार बरेच वरती गेलेले आहेत. राईट. ठीक आहे, शेवटचे 2 मिनिटं आहेत. कोणाला काही विचारायचं आहे का? मग थांबता येईल आपल्याला. परशुराम, हा मगाशी एक सांगितलेलं बघ, की आता मार्केट जे आहे सेन्सेक्स 45,000 वर आहे. तर म्हणजे जवळजवळ 4 वर्षातच 2245 झालं. पण राईट. मग आपण असं अंदाज बांधू शकतो का की पुढच्या 2030 पर्यंत काय कितीपर्यंत जाईल असं? त्याच्यात आपण करू शकतो. एकच मिनिट. बघा आता इथे जर बघितलं तर 20-25 दिसतोय, हा आपल्याला 2016ला 22,000 होता आणि आज जर बघितलं तर 47,000 टच केलेला आहे त्यांनी. राईट. तर आता होतं काय की हे नॉर्मल आहे की मार्केट जे आहे इथे बघा, इथे डबल टॉप त्यांनी तयार केलेला आहे. एक साधारणतः जर बघितलं तुम्ही तर हा डबल टॉप आहे आणि त्याचा बॉटम जर मी काढला तर हा बॉटम ते डबल टॉपचा जो नेकलाईन आहे, राईट. तर इथून जो काही आपला निघतो ना हा 8,000 पासून तुमचा आलेला आहे 20,000 पर्यंत, म्हणजे 12,000 हा पॉइंट वर आलेला आहे. मग हा जेव्हा इथे ब्रेकआउट देईल ना त्यावेळेस त्याचं टार्गेट निघतं नेक्स्ट 12,000. म्हणजे 20,000 मध्ये जर तुम्ही 12,000 ऍड केले 21,000 मध्ये तर 33,000. मग बघा तो 33,000च्या आसपास इथं आलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी रिट्रेसमेंट देऊन आणि हा जो कोविडचा प्रॉब्लेम होता ते झालंय आता, त्याच्यावर आपण मिळवलं. कोविड वॅक्सिन पण आता यायच्या याच्यात भीती नाहीये ना आता. तर आता करताना काय एक अंदाज आपण बांधू शकतो, तो म्हणजे काय की 25,000ला आलाय, 25,000वरून पुन्हा त्यांनी इथे वरती 42,000ला येईपर्यंत म्हणजे जवळपास 16-17,000चा त्यांनी मुवमेंट दिलेली आहे. मग आता वरती हा 17,000 जाईल, मग 42,017 म्हणजे साधारणतः जर बघितलं तर 42, 52, 57, 59,000पर्यंतच मुवमेंट याची आता आपल्याला नेक्स्ट टार्गेट मिळू शकतं 1, 2 ते 3 वर्षात. तर साधारणतः हा असं टार्गेट त्याचं निघेल आणि सिंपल आहे. इकॉनॉमी जर बघितली आपली तर ग्रोथ होतीये, म्हणजे मागच्या जर 10 वर्षाची ग्रोथ तुम्ही चेक करा
आणि त्याच्या आधीची 10 वर्षाची चेक करा. मागच्या 10 वर्षाची जी ग्रोथ आहे ती त्याच्या मागच्या 10 वर्षाच्या ग्रोथ पेक्षा जास्त फास्ट झालेली आहे. म्हणजे इथे मला कुठले पॉलिटिकल स्टेटमेंट नाही करायचे का, कारण तेवढ्या टेक्नॉलॉजी, तेवढे डिजिटलायझेशन वगैरे सगळं झालेलं आहे ना. आणि मे बी पुढच्या 10 वर्षात टेक्नॉलॉजी खूप नवीन येईल, अद्ययावत येईल, तर त्या ह्याच्यात अजून आपली ग्रोथ जी आहे फास्ट होईल. मग सेन्सेक्स सुद्धा डेफिनेटली फास्ट होईल. त्यामुळे डेफिनेटली होईल, जे त्याची ग्रोथ आहे ना ती फास्ट अजून होणार. राईट. होप आज बऱ्याचशा इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली. येस, थांबूयात आज. पुढच्या सॅटर्डेला पुन्हा भेटूया. राईट. थँक्यू व्हेरी मच. सी यू. थँक्यू. ओके, चलो, बाय बाय. थँक्यू. बाय बाय. बाय.